नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, ज्या घर चालवणाऱ्या स्त्रिया असतात तर रात्रीला जेव्हा त्या झोपतात तर उद्या सकाळी काय काय करायचं आहे तर याची प्लॅनिंग करूनच, म्हणजे डोक्यामध्ये त्यांची ना काय अशी प्लॅनिंग चालू असते की उद्या सकाळी काय काय कामं करायची आहेत, काय काय कामं आटोपायची आहेत, आपला जो दिवस आहे तर तो प्रोडक्टिव्ह कसा बनवायचा. तर असं काय ना काय त्यांच्या डोक्यामध्ये चालूच असतं. आणि गृहिणींची जी सुरुवात आहे तर ती ॲज इट इज नेहमीप्रमाणे घरकामापासूनच होते. तर आजच्या व्हिडिओची सुद्धा सुरुवात अशीच कामापासूनच झाली आहे. सकाळी सकाळी ना इथे ज्या बेडशिटा होत्या तर त्या मला चेंज करायच्या होत्या. आणि आता बघा, पावसाळा सुरू झाला आहे आणि अशा वातावरणामध्ये 8 दिवसातून एकदा तरी ना ज्या बेडशिटा आहेत तर त्या तुम्ही बदलून घ्या. कारण पावसाळ्यामध्ये ना सगळं जे वातावरण आहे तर ते पूर्ण सगळीकडे मॉइश्चर असतं. आणि पावसाळ्यामध्ये विशेषतः ना जे म्हणजे हायजिनिकली ना खूप आपल्याला त्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात. तर त्यामुळे ज्या बेडशिटा आहेत तर त्या 8 दिवसातून बदलून घ्यायच्या. तसं तर आठवड्यातून 2दा बेडशिटा बदलायच्या, पण बघा ते ना शक्य होत नाही. कारण सगळं ते बदलणं, मग त्याला धुणं, त्यामध्ये ना खूप म्हणजे वेळ जातो. तर किमान 8 दिवसातून एकदा तरी ज्या बेडशिटा आहेत तर त्या नक्की चेंज करून घ्यायच्या. कारण बघा, आपण दिवसभर तिथे बसतो, उठतो, मुलं खेळत असतात, घरभर जे काही धुळीचे लहान सहान कणं असतात तर ते बेडशीटवर जातात. तर त्यामुळे मग आपल्याला स्किन प्रॉब्लेम, तर अशा बऱ्याचशा गोष्टी मग फेस कराव्या लागतात. तर म्हणून मग ना 8 दिवसातून एकदा ज्या बेडशिटा आहेत तर त्या चेंज करून घ्यायच्या. शक्य होत असेल तर 8 दिवसातून 2दा करून घ्यायच्या. ज्या बेडशिटा मी बदललेल्या होत्या तर त्या सध्या मला धुवायच्या नव्हत्या, कारण आज रविवार होता आणि सगळ्यांचे कपडे वगैरे जे काही असतात तर त्यांचं प्रमाण थोडंसं जास्तच असतं आणि रविवारची कामंसुद्धा थोडेसे जास्तच असतात. तसे कपडे सगळे मशीनलाच लावायचे असतात. पण सध्या आता जे वातावरण आहे ना तर ते पूर्ण असं सादर वातावरण आहे आणि कपडे वाळवायची मग खूप पंचायत होऊन जाते. तर त्यामुळे फारसे काही कपडे मला धुवायला आज काढायचे नव्हते. तर त्यामुळे मग ना ज्या बेडशिटा आहेत तर त्या मी तशाच घडी करून ठेवल्या. बरं, आज माझी म्हणजे जे माझं एक स्वप्न असतं किंवा माझी एक इच्छा असते की माझी बाल्कनी नेहमी खाली असावी. आणि त्यासाठी बघा, म्हणजे माझं ना काय सततचं चालू असतं. तर आता उन्हाळा होता तोपर्यंत ना इथे हा कूलर लावलेला असतो. पण आता पावसाला छान सुरुवात झालेली आहे, वातावरण अगदी असं थंड झालं आहे. तर आज हे घरी होते तर यांना म्हटलं इथला जो कूलर आहे तर तो मला काढून द्या. कारण ही बाल्कनी खाली असेल ना तर इतकं छान वाटतं, कपडेसुद्धा वाळवायला अगदी व्यवस्थित जागा होते. आणि पर्सनली मला ती बाल्कनी खाली ना इतकी आवडते, म्हणजे इतकं छान वाटतं तिथे बसायला उठायला. माझ्या बऱ्याच व्लॉगमधून मी तुमच्यासोबत शेअर करत असते की बाल्कनीमध्ये बसायला मला इतकं आवडतं. तिथे झाडांसोबत बसायला, त्यांच्याशी म्हणजे बघा, त्यांना झाडांना स्पर्श करायला, त्यांना बघायला. प्रत्येकाला आपली एक आवडीची वेगळी गोष्ट असते. माझ्या आवडीची गोष्ट ते म्हणजे माझे झाडं आणि माझा गार्डनिंगचा छंद. म्हणजे इतकी आवड आहे मला त्या गोष्टीची ना, तर असं वाटत होतं की केव्हा केव्हा उन्हाळा संपतो आणि केव्हा केव्हा हा कूलर इथून निघतो आणि माझी बाल्कनी माझ्या मनासारखी होते. आणि फायनली आज तो दिवस आला आणि तिथला जो कूलर आहे तर तो निघाला. बाल्कनी कशी दिसते तर ते व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला दाखवणार, किंवा मग नंतर एखाद ब्लॉगमध्ये, म्हणजे नंतरच्या ब्लॉगमध्ये बाल्कनीमध्ये साफसफाई काय ना काय असं चालूच राहणार आहे. तर ते तुम्हाला दिसेलच. तर चला, आजचा रविवार होता. आज मी ना अप्प्याचा प्लॅन बनवलेला होता. म्हणजे आजचा जो बेत आहे तर तो अप्प्याचा असणार होता. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं, सायंकाळच्या म्हणजे रात्रीच्या वेळेला ना अप्प्यांचं सगळं जे मिश्रण आहे तर ते मी तयार करून ठेवलं होतं. तर आज अप्प्यासोबत जी नारळाची चटणी असते तर ती न बनवता मी सांबार बनवण्याचा विचार केला. आणि जी चटणी आहे तर ते कॅन्सल करण्याचं कारण म्हणजे घरचा नारळाचा जो कीस आहे तर तो संपलेला होता आणि नारळाचे डोलंसुद्धा होते नाही. आता बघा, म्हणजे जेव्हा काही सणवारं असतात अशा वेळेला ना फ्रीजमध्ये खूप सारे नारळाचे जे डोलं आहेत तर ते जमा होतात. आणि आता समोर तेच दिवस येणार आहेत, कारण इथून आता गुरुपौर्णिमा झाली की तिथून मग आपल्या सणांना सुरुवात होते. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला नारळ लागतो.
आता बघा पावसाळ्यामध्ये नागपंचमी येणार, जिवती येणार, रक्षाबंधन येणार, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये नारळ लागतात आणि त्यावेळेला ना फ्रीजमध्ये इतके सगळे नारळ जमा होतात की अक्षरशः असं होऊन जातं की त्यांचं काय करावं आणि काय नाही. पण आता सध्याच्या याच्यामध्ये ना माझ्या फ्रीजमध्ये नारळाचं एकही डोल नाही आणि जे खोबऱ्याचं किस आहे तर ते सुद्धा संपलं होतं. म्हटलं चला असो, सांबारसोबतसुद्धा अप्पे ना खूप छान वाटतात. तर हे जे अप्पे आहेत तर ते मी मिक्स डाळींचे बनवणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी काय काय डाळी टाकल्या आणि किती वेळ ते भिजत घातलं. रात्रीलाच ते सगळं पिसून ठेवलं होतं, म्हणजेच वाटून ठेवलं होतं. माझ्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळा हिंदीच्या शब्दांचा वापर होतो, तर प्लीज ते थोडंसं ॲडजस्ट करा. तर सगळं जे मिश्रण आहे रातभरामध्ये ना छान असं फर्मेंट झालं होतं. त्यामध्ये बारीक बारीक चिरलेला कांदा, टमाटर, गाजर टाकले आणि त्यानंतर मिरचीची पेस्ट बनवली होती. कारण मुलांच्या दाताखाली जर मिरच्या आल्या ना तर मग ते ओरडतात की कशाला तू मिरची टाकते म्हणून. तर म्हणून मग ना मिरचीची जी पेस्ट असते तर ती बनवून मी टाकते. आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकला आहे मी यामध्ये, म्हणजे जे अप्पे आहेत तर ते छान असे टम्म फुगतील त्यासाठी. तर सगळं जे आणि त्यानंतर मीठ आणि हळद, जे आपल्या बेसिक गोष्टी असतात तर त्यासुद्धा सगळ्या टाकून घ्यायच्या. छान असं ढवळून घ्यायचं, एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं त्याला, म्हणजे पीठ ना अधिक लाईट होतं, छान असं फर्मेंट होतं. त्यानंतर जे अप्प्याचं पात्र आहे तर ते ना आधी प्रीहीट होऊ द्यायचं, म्हणजे एकदम फुल गॅसवर नाही आणि अगदी लो गॅसवर पण नाही, मीडियम फ्लेमवर ना थोडंसं प्रीहीट होऊ द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून अप्प्यांचं मिश्रण टाकायचं आणि अगदी मीडियम टू लो फ्लेमवर 5 ते 7 मिनटं अप्पे छान असे भाजून घ्यायचे, म्हणजे ते अप्पे जळतही नाही आणि तुमच्या भांड्याला चिकटतही नाही. बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट असतात की अप्पे चिकटतात म्हणून, तर अशा प्रकारे काळा अजिबात अप्पे चिकटत नाही. आणि रव्या बेसनाच्या अप्प्यापेक्षा हे जे मिक्स डाळींचे अप्पे असतात ना तर खायला इतके चविष्ट लागतात आणि इतके उत्तम लागतात ते, आणि पचायलासुद्धा हलके होतात कारण त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी असतात आणि मेन म्हणजे पौष्टिक असतात. सगळ्या डाळींचा आपण त्यामध्ये वापर केलेला असतो. चला, कूलर खाली झालेला होता. आमची सगळी मंडळी आपले सगळे एफर्ट्स लावून ना खिडकी जी आहे तर ती पेंट करण्यासाठी लागलेले होते, कारण कूलरच्या पाण्यामुळे ना सगळा असा तिथे तुषार उडला आणि ती जी खिडकी आहे तर ती थोडीशी गंजलेली होती. तर यांनी ना पेंट करायला घेतला आणि वडील जर करत असतील तर मुलींचं ऑबियसली असतं की पप्पा मला करू द्या, मला करू द्या. तर किट्टू आणि सानू दोघीही पप्पांसोबत खिडकी जी आहे तर ती पेंट करण्यासाठी बसलेल्या होत्या. सायंकाळच्या वेळेला ना मला किराणा आणायचा होता, तर नेहमी जो किराणा आहे तर तो मी लोकल शॉपमधूनच आणते. पण हे म्हणाले की चल मी घरी आहो तर येऊ डीमार्टमधून म्हणून. माझी अजिबात इच्छा नव्हती, कारण डीमार्टला गेलं की माझा ना नेहमी बजेट बिघडतो. म्हणजे 2-3 हजार ना त्यामध्ये शिवायचेच खर्च होता, त्यामुळे ना डीमार्ट जो आहे तर तो मी अवॉइड करत असते. पण हे जबरदस्तीने म्हणाले की चल ना येऊ डीमार्टमधूनच, बघू तिथे काय काय म्हणजे किराणा कसा मिळतो, काय मिळतो. कारण अद्यापही जो किराणा आहे म्हणजे 2-3 वर्षाच्या आधी मी आणलेला होता, पण आता 2-3 वर्षापासून जो किराणा आहे तर तो मी डीमार्टमधून आणलेला नव्हता. तर हे म्हणाले चल, तर यांच्यासोबत डीमार्टला गेली. येता येता रस्त्यामध्ये ना नर्सरी होती आणि इतके छान छान झाडं आणि इतके छान छान सिरॅमिकचे पॉट, प्लास्टिकच्या कुंड्या, सगळ्या गोष्टी इतक्या छान होत्या आणि रिजनेबल रेटला. जे कोणी नागपुरात राहत असतील तर वर्धा भंडारा रोडवर ना नर्सरी आहे, उदयनगर स्क्वेअरला, मानेवाडा उदयनगर स्क्वेअरला. इतके छान छान रिजनेबल रेटमध्ये झाडं आणि इतक्या छान छान कुंड्या, सेरॅमिकच्या आणि प्लास्टिकच्यासुद्धा, मातीच्यासुद्धा कुंड्या इतक्या छान होत्या. आणि झाडं तुम्ही बघू शकत असाल, अगदी फ्रेश आणि टवटवीत झाडं आणि तेही रिजनेबल रेटला. तर तिथून काही झाडं मला घ्यायचे होते, कारण बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगत आहे की आता बाल्कनी ओपन झालेली आहे, बाहेर ग्रिल काढलेली आहे, तर मला फुलांची जी झाडं आहेत तर त्यांचं कलेक्शन करायचं आहे. तर त्यामुळे आता नर्सरीमध्ये सध्या ना फेरफटका मारणं माझं चालूच असतं. तर तिथून एक्झोरा आणि जो बटन गुलाब असतो तर तो मी आणला. किचन गार्डनिंगसाठी या ज्या रेक्टँगल शेपच्या कुंड्या आहेत तर त्या आणल्या आणि आतमध्ये काही झाडं मला ठेवायची आहेत त्यासाठी सिरॅमिकच्या कुंड्या आणलेल्या आहेत. तर अशा प्रकारे नर्सरीमधून सुद्धा म्हणजे मी सामान घेऊन आली. आणि ही एक दुसरी गोष्ट माझ्यासाठी आनंदाची आजच्या या व्हिडिओमध्ये, म्हणजे रविवारच्या दिवशी. एक तर माझी बाल्कनी खाली झाली, दुसरी गोष्ट जी झाडं मला आवडतात, म्हणजे गार्डनिंग मला खूप आवडते. तर बघा कुंड्या आणि ज्या काही झाडं वगैरे होते फुलांचे तर ते सुद्धा आणले, ही एक दुसरी गोष्ट. आणि त्यातल्या त्यात
सोने पे सुहागा म्हणजे मी डीमार्टला गेलेली असताना सानूने आज सगळा स्वयंपाक बनवून ठेवला. म्हणजे आज सगळं मला जे जेवण आहे तर ते आयतं मिळणार आहे. तर बघा, जेव्हा सगळ्या गोष्टी अशा मनासारख्या होतात तर त्यावेळेला खरंच आपला जो दिवस आहे तर तो खास बनून जातो. आणि आज माझ्यासाठी ना तसंच होतं. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. सानूने स्वयंपाक खूप छान बनवलेला होता, टेस्टी बनवलेला होता. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.